नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. करवीर नगरी कोल्हापूरमध्ये काल महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. युतीच्या या सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांसह आघाडीच्या नेत्यांवर घणाघात केला. देश चालवण्यासाठी 56 पक्ष नव्हे तर 56 इंचांची छाती लागते अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाआघाडीवर घणाघात केलाय. आघाडी 56 पक्ष एकत्र आलेत, पण त्यांची नोंदणी तरी आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारच मिळत नाहीयेत. माढ्यामधून तर कॅप्टनच घाबरून माघार घेतली आणि कॅप्टन 12वा खेळाडू झाला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच भ्रष्टाचाराची कंपनी असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अलीकडच्या काळात पोपटही बोलू लागलाय. पवारांकडून सुपारी घेऊन भाषण करणाऱ्या पोपटाचे विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये आम्हीच कपडे उतरवलेत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. कोल्हापुरातील महासभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर शरसंधान साधले. विरोधी पक्षांमध्ये आता शिल्लक कोण आहे हेच कळत नाहीये, म्हणून देवेंद्रजी कृपा करून शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका. महाराष्ट्र खड्ड्यात घालण्यात ज्यांनी आयुष्य घातलं अशी माणसं आपल्या दारात नको अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पवारांवर टीका केली आहे. कोल्हापुरातील सभेआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करवीर नगरीमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आदित्य ठाकरे होते. अंबाबाईच्या मंदिरामध्ये असताना एक छोटासा किस्सा घडला. सुरक्षा रक्षक बूट घालून मंदिरामध्ये जात आहेत हे उद्धव आणि आदित्य या दोघांच्याही एकाच वेळेला लक्षात आलं. उद्धव यांनी सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आणून दिलं. त्यानं बूट काढलं आणि मग तो उद्धव ठाकरेंबरोबर मंदिरात गेला. सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी महाआघाडीची भव्य सभा पार पडली. यावेळेला शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. उदयनराजे भोसलेंच्या भाषणानंतर पवारांनी राजेंची कॉलर उडवली आणि उदयनराजेंच्या स्टाईलचं कौतुक केलं. पवारांच्या शाबासकीनं उदयनराजे व्यासपीठावर लाजले. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांची चौकशी करायला पंतप्रधान मोदींकडे वेळ नाहीये. मात्र पाकिस्तानवर भारतीय लष्करानं केलेल्या एअर स्ट्राईकच्या राजकारणासाठी वापर करून घेण्यात पंतप्रधान मशगूल असल्याची टीका पवारांनी केली आहे. देशात सध्या हिटलरशाही आहे, मोदींचं सरकार आहे. मोदींनी देशातील सर्व स्वायत्त संस्थांचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. माजी मंत्री आणि सांगलीतील काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रतीक पाटील यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसनं सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतल्यानं नाराज पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येते. काँग्रेसला आता वसंतदादा घराणं नको झालंय तर आम्हालाही काँग्रेस नको असल्याचं ते म्हणाले. सांगलीच्या काँग्रेस मेळाव्यामध्ये ते बोलत होते. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कोल्हापुरातील महायुतीच्या सभेत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र पाटील यांच्या हातावर शिवबंधन बांधलंय. दरम्यान सातारा लोकसभेतून उदयनराजेंच्या विरोधात नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील आघाडीच्या कार्यकर्त्यांमधली नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठक घेतली. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी आघाडीचा धर्म पाळला पाहिजे असा सल्ला जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला. तसंच युतीचा उमेदवार हा आयात केलेला असून त्याचा पराभव निश्चित आहे असं सुद्धा ते म्हणाले. काँग्रेसनं उमेदवारांची नवीन यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये चंद्रपूरमधील बांगडे यांचा पत्ता कट करून सुरेश धानोरकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रामटेक मतदारसंघातून किशोर गजभिये, अकोल्यातून हिदायत पटेल आणि हिंगोलीतून सुभाष मानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यातील 28 तारखेची सभा पुढे ढकलण्यात आली. ही सभा आता 2 एप्रिलला होणार आहे. मोदी वर्ध्यातून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. वर्ध्याच्या स्वावलंबी शाळेच्या मैदानावर ही सभा होणार होती. सभा नेमकी कोणत्या कारणानं पुढे ढकलण्यात आलेली आहे हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजप निंबाळकरांना माढाची उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. असं झाल्यास माढ्यातून राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यात फाईट होण्याची शक्यता आहे. भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी अहमदनगरमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. सुजय विखे पाटील यांना भाजपनं नगरमधून तिकीट दिल्यानं दिलीप गांधी नाराज होते आणि त्यानंतर आता सुवेंद्र गांधींनी बंडखोरीचं निशाण फडकावलंय.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटेल हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत। पटेल हे लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज आज दाखल करतील, त्यामुळे भंडारा गोंदियामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। भंडारा गोंदिया मतदारसंघाच्या राष्ट्रवादीमधल्या उमेदवाराचा पेच सुटलेला आहे। राष्ट्रवादीकडून भंडारा गोंदियासाठी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे। हिंगोलीमध्ये लोकसभा उमेदवारीवरून मोठी चुरस पाहायला मिळते। काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता काँग्रेसने भाजपचे सुभाष वानखेडे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली आहे। त्यामुळे भाजपमधून हिंगोलीची उमेदवारी न मिळाल्यानं वानखेडेंनी आता काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेसनं सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। यावेळेला कुणबी सेना प्रमुख आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वनाथ पाटील यांनी बंडाचं निशाण फडकावले, तर बंड करत असतानाच विश्वनाथ पाटील यांनी सुरेश पाटलांवर गद्दार असल्याची टीकाही केली। तर विश्वनाथ पाटील हे पूर्वाश्रमीचे RSS मध्ये असल्यानं भाजपनं हे पिल्लू सोडल्याचा टीकेचा पलटवार सुरेश टावरे यांनी केलाय। मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीनं पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे। पार्थकडून आपल्या मतदारसंघाचा झुंजावाती दौरा सुरू आहे। या दौऱ्यादरम्यान ते इस्कॉनच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी हरे राम हरे कृष्णच्या गीतावर काही काळ ठेकाही धरला। एकीकडे राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी हरे राम हरे कृष्ण या गाण्यावर ठेका धरलाय, तर दुसरीकडे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या पहलवानांनी त्यांच्या ठेक्याचा व्हिडिओ व्हायरल केलाय। काँग्रेस पक्षातल्या 2 आमदार पैशांचं राजकारण करून पक्षाला वेठीस धरण्याचं काम करतायत। मुद्दाम ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्याचा आरोप विनायक बांगडेंनी केलाय। काँग्रेसचे काही धंदेवाईक आमदार पक्षाला वेठीला धरण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ आमदार राहुल कुल यांनी ग्रामदैवत शंभू देवाचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आल्यानं विद्यमान खासदार AT पाटील यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। पक्षश्रेष्ठींनी खासदार AT पाटील यांचं तिकीट का कापलं याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी यावेळेला कार्यकर्त्यांनी केली आहे। काँग्रेस पक्षातल्या 2 आमदार पैशाचं राजकारण करून पक्षाला वेठीस धरण्याचा काम करतायत असा आरोप केलेला आहे विनायक बांगडे यांनी। भाजपचे नेते ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारी न दिल्यानं काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी नाराजी दर्शवली आहे। मोदींना ज्यांनी गोधरा कांडनंतर वाचवलं त्या अडवाणींचं खच्चीकरण केलं अशी खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली। बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ आमदार राहुल कुल यांनी ग्रामदैवत शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घातपात रोखण्यासाठी शोध पथकं कार्यरत आहेत। वाशिम इथल्या बॉम्ब शोधक पथकानं उंबरडा बाजारातील गजानन महाराज मंदिर आणि परिसराची तपासणी केली। निवडणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाभर बॉम्ब शोधक पथकं आणि मोहीम राबवण्यात आली। जव्हार त्र्यंबकेश्वर मार्गावर खासगी बस दरीत कोसळली आहे। अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय तर 45 जण जखमी झालेत। पालघर जिल्ह्यातल्या मोरचोंडी गावाजवळ ही घटना घडली आहे। तोरंगणा घाटामध्ये पालघरला येत असताना खासगी बस 25 फूट दरीत कोसळली। जखमींना उपचारासाठी त्र्यंबकेश्वर सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। जळगावमधील भांबोरी गिरणा नदी पुलाजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला। अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला। अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। नागपूर आणि औरंगाबादकडे जाणारी वाहनं एरंडोल म्हसावद मार्गाने वळवण्यात आली होती। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी मारेगाव मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दुचाकीवर असणारे 2 जण जळून खाक झाले। निंबाळा फाट्याजवळ मारेगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक बसली। या अपघातात मोटरसायकलनं पेट घेतला। हिंगोलीमध्ये असलेल्या वसमत तालुक्यातल्या बोरी सावंत या गावात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। आगीत गावातील 8 ते 9 घरं जळून खाक झाली आहेत। आगीत 9 ते 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पालघर इथल्या सत्यम बुक कंपनीला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये सत्यम बुक कंपनी जळून खाक झाली। आगीचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये।
पालघरमधील डहाणू नाशिक रस्त्यांवर संतोषी गावाजवळ गवतानं भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। मात्र चालकानं प्रसंगावधान दाखवून पेटता ट्रक शेजारील खुल्या शेतात नेल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। भोकरदन तालुक्यातल्या गोकुळ गावामध्ये वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानं गुदमरून 2 युवकांचा मृत्यू झालाय। केळणा नदी पात्रात वाळू उपसा करताना वाळू खोदताना ढिगारा अंगावर पडून दोघांचा जागीच मृत्यू झालाय। योगेश तराळ आणि अनिकेत तराळ अशी या दोघांची नाव आहेत। वाशिममध्ये 32 ग्रामपंचायत आणि 6 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता मतदान पार पडलं। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात आली। रंगपंचमी आणि मार्च अखेरमुळे लासलगाव बाजार समिती 10 दिवस बंद राहणार आहे। यामुळे व्यापारी लिलावात सहभागी होणार नाहीत। अगोदरच कांद्याचे भाव पडलेले असताना त्यात आता 10 दिवस लिलाव बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातल्या पाटण गावामध्ये घरकुल आणि शौचालय योजनांच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। भ्रष्टाचाराबाबत प्रशासनाला लेखी तक्रार देऊनही कोणतीही कारवाई न झाल्यानं पाटण गावातील गावकऱ्यांनी शिंदखेडा पंचायत समिती बाहेर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। मुंबईमधून पिंपरी चिंचवड शहरात ब्राऊन शुगर विकण्यासाठी आलेल्या महिलेला अंमली पदार्थ आणि खंडणी विरोधी पथकानं जेरबंद केले। संबंधित महिलेकडून तब्बल 36 लाख रुपये 300 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे। कलाराणी पेरिसामी असं या अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे। ही महिला तामिळनाडू इथल्या असून मुंबईमधील सायन कोळीवाडा इथं राहण्याला आहे। हिंगोलीत हरिओम कृषी सेवा संस्थेच्या वतीनं सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री किशोरी शहाणे, वीज, रश्मी गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। 51 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला। सांगलीमध्ये मतदान जागृतीसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। 650 बालचित्रकारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। मतदान जागृतीसाठी आकर्षक आणि प्रबोधनात्मक चित्र या मुलांनी काढली। कोकणातील हापूस आंबा उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी चिंतेत सापडलेत। कोकणातील हापूस आंबा हंगामाला सुरुवात झाली आहे। यंदा हापूस आंब्याचं केवळ 30 ते 35% उत्पादन झालंय।